नमस्कार मित्रांनो, द सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं तुम्ही माझ्या मागच्या साईडला जर बघत असाल तर मी आहे आणि तुम्हाला जसं सांगितलं होतं मागच्याच ब्लॉगमध्ये की आहे मी कणकवली गावात. तर आता कणकवलीच्या माईन गावात मी आलेलो आहे आणि इकडनं मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी चाललो आहे कुणकेश्वरच्या यात्रेला. तर आज आपण कुणकेश्वरची यात्रा ह्या पूर्ण ब्लॉगच्या माध्यमातून कवर करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. आता सध्या माईन आहे, माईन गावातनं आपण चाललो आहे कुणकेश्वरला. इकडनं साधारणतः देवगडचा कुणकेश्वरला साधारणतः वेळ जाईल एक अर्धा तासाचा. तर आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तो एक ब्लॉग म्हणजे व्हिडिओमध्ये पूर्ण कवर करूया. मी तुम्हाला दाखवतो इकडनं कसं जायचं आहे, आपला एरिया काय आहे तो, आणि तिकडे गेल्यानंतर तिकडची जी जत्रा आहे ती जत्रा कशी आहे ते बघूया. माझ्यासोबत माझी ही पूर्ण फॅमिली. तर आज सध्या संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि मी जाणार आहे आपल्याला आपले हे तिथं ट्रक आहेत. तर तुम्ही पाहत असाल तर त्या साईडला ट्रक आहेत. त्या ट्रकातनं जसे तुम्ही गावी जर आलात तर कधी गावच्या साईडला बघा लग्न वगैरे असतं, त्या लग्नात जे असे ते ट्रक असतात त्या ट्रकातनं जातात. तीच आपल्याला एन्जॉय घेत आज आपल्याला इकडे जायचं आहे कुणकेश्वरच्या यात्रेला. रात्रीची वेळ, कारण की कसं आहे की रात्रीच्या वेळेत जाण्याचं कारण हेच आम्ही निवडलं की थोडीशी तिथली विद्युत रोषणाई पाहायला मजा येईल आणि तो आपल्या सबस्क्रायबरला देखील दाखवण्याला मजा येईल. त्याच्यामुळे मी बोललो रात्रीच्या वेळी जाऊया. उतारा पूर्ण तकडे तकडे इथं बघा काय पार्किंगची जागा ठेवली आणि इकडनं हे सरळ जायचं आपल्याला चालत कुणकेश्वरच्या मंदिराच्या दिशेने. जत्रा म्हणलं बाजारच असणार ना. तर मित्रांनो फायनली आपण एंट्री केली ही कुणकेश्वरच्या यात्रेच्या रोडवर. या आजूबाजूला तुम्ही प्रचंड दुकाने पाहू शकता. आता संध्याकाळचे वाटले बरोबर 7:30. गावच्या ठिकाणी अशी एक जत्रा भरते आणि एवढी गर्दी. तर मित्रांनो गर्दी असण्यामागचं कारण म्हणजे कालच महाशिवरात्री झालेली आहे आणि महाशिवरात्रीच्या नंतर कुणकेश्वरची जत्रा बरोबर 3 दिवस आहे. आजचा आहे हा दुसरा दिवस 16 फेब्रुवारी. त्याच्यामुळे संपूर्ण गर्दी आहे. ॲक्च्युली पार्किंगमध्ये आपली गाडी लागलेली आहे. पार्किंगपासून पुढे आपल्याला कमीत कमी चालत जायचं आहे 1.5 किलोमीटर. तर मित्रांनो हा जो समोर तुम्हाला दिसत नाही जी विद्युत रोषणाई केली आहे बघा, हा मंदिर हाच आहे तो कुणकेश्वर. या ग्रामस्थांनी बघा जेवणाची व्यवस्था केली. इथले जेवढे भाविक येतात ना त्या भाविकांसाठी इथं ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली. कारण की भरपूर भाविक इथे येतात दर्शनासाठी. त्यांचे खाण्याचे राहण्याची गैरसोय होऊ नये मग इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी पुढाकार घेऊन या ग्रामस्थांनी सर्वांसाठी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. तर मित्रांनो आम्ही ही गर्दी तुम्ही पाहू शकता. आम्ही आता एंटर करतोय मंदिर गाभारा परिसरात. तर मित्रांनो हा इकडनं हा जो पूर्ण परिसर आहे हा सरळ जातो मंदिरामध्ये. तर तुम्ही इकडची विद्युत रोषणाई पाहू शकता. त्यानंतर सोबत इकडे गर्दी बघा. आता रात्रीची वाजली बरोबर 10. आता ही जास्त करून तुम्हाला गर्दी मुंबई साईडच्या दिशेला दिसते, पण ही आहे गावच्या ठिकाणी देवगडमधल्या कुणकेश्वर मंदिराच्या परिसरातली गर्दी. आजूबाजूला सगळी गजबजलेली दुकानं पहा. ही एक विद्युत रोषणाई पहा.
आणि संपूर्ण भक्तिमय वातावरण. काय ते तर मित्रांनो, कुणकेश्वरच्या जत्रेच्या मेळ्यामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता हा सगळा मेळा तुम्ही पाहाल तर आमची बच्ची कंपनी सध्या तर पागल होईल. एवढ्या मोठ्या जहाजात बसायचं आणि हा एवढा मोठा आकाश पाहिजे, हालत खराब होईल तुमच्या लोकांना. ड्रॅगन ट्रेन ठीक आहे, म्हणजे आपल्या लोकांसाठी, म्हणजे ज्याला हाईटचा प्रॉब्लेम आहे, ज्याला फोबिया आहे, त्यांनी खूप या दोन्ही गोष्टीत कधीच बसू नये. आणि की खूप वरपर्यंत जातो ना, हालत खराब होते. ड्रॅगन ट्रेन एक वेळ ठीक आहे. ते जास्त करून मित्रांनो तुम्हाला मुंबईच्याच जत्रेमध्ये पाहायला भेटेल. पण गावची जत्रा ज्या असतात त्या विशेषतः अशा देवांच्या काही म्हणतात ना, देवांचे काही जशी महाशिवरात्री होती त्या हिशोबाने होते, त्याच जत्रेमध्ये असे हे सगळे खेळ तुम्हाला पाहायला मिळते. तर गावच्यांसाठी ही जी 2-3 दिवस एक प्रकारे पर्वणीच असतात. कारण की बाकीच्या दिवशी जर पाहाल तर इकडे काहीच नसणार, गर्दी नसणारच, सगळं काळोख असतो या ठिकाणी. तर आता जत्रा आहे 2-3 दिवस. काल झाली महाशिवरात्री 15 तारीख, 16 तारीख आणि 17 तारीख, 3 दिवस. बारगुनी आणि निकेतननी ते आमच्या बरोबर बोट चालवत आहेत. मनूला आमच्या जमत नाहीये. मनू आमची पूर्णतः घाबरलेली आहे. भार्गव आणि निकेतननी पूर्ण एन्जॉय करतायत. मनू अजूनपर्यंत विचार करते कसं चालवायचं. आणि निकेतनला अशा प्रकारे बाहेर काढलाय, त्याची राईड संपली आहे. गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे आतल्या भागाचं दर्शन पटकन काही तसं करता येणार नाही. तर आधी पहिला आपण आजूबाजूचा संपूर्ण जत्रेचा व्ह्यू घेऊया, त्यानंतर मग आतमध्ये जाऊया, त्यानंतर मग आतमधल्या कुणकेश्वराचं देखील दर्शन घेऊया. त्यासोबतच जे 2 दंतकथा आहेत कुणकेश्वराच्या बाबतीत ते देखील मी तुम्हाला सांगेन. तिकडच्या ग्रामस्थांशी देखील आपण भेट घेऊया, तिथल्या ग्रामस्थांना देखील विचारूया ते दंतकथेच्या मागचे रहस्य, तिथली सत्यकथा काय आहे ते बघूया, आणि नंतर पूर्ण व्हिडिओ आपण कव्हर करूया. तर मित्रांनो, ही कमान आता मी रात्रीच्या टायमिंगला येण्यामागचं कारण हेच होतं की मला एक पूर्ण विद्युत रोषणाई कव्हर करायची. तर आपण प्रभू श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये आपण प्रवेश करतोय. दादा आपण पाहिलं पाहूया की आतमध्ये गर्दी आहे का. गर्दी तर भरपूर असणार आहे. महाशिवरात्रीचे दिवस चालू आहेत, रात्रीचे दिवस चालू आहेत. स्वयंभू देव कुणकेश्वर मंदिर स्वयंभू आहे, कारण की ह्याच्या मागची देखील एक दंतकथा आहे, ती देखील आपण पाहूया, ते देखील आपण विचारूया. इकडचे ग्रामस्थ असतील त्यांना विचारता येते का, नाही तर आपल्याला देखील इकडची दंतकथा माहिती आहे ते आपण पाहून घेऊ. देवदर्शन मार्ग. मित्रांनो, मी आता आपल्या फॅमिलीसोबत प्रवेश केलाय गाभाऱ्यामध्ये. सध्या तरी मित्रांनो ही VIP दर्शन नाही आहे, हे मुख दर्शन आहे.
म्हणजे लांबून तुम्ही दर्शन घेऊ शकता. ही लाईन बघा तुम्ही. आज रात्रीचे मित्रांनो 10:30 वाजलेत. दिवस आहे 16 फेब्रुवारीचा, म्हणजे महाशिवरात्रीच्या नंतरचा. आणि आज गर्दी तुम्ही तरीही पाहू शकता. 3 दिवस कंटिन्यू यात्रा आहे. 3 दिवस भाविक जे आहेत ते मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातनं येत असतात. थोडा वेळ थांबेल. मित्रांनो रात्रीचे 10:30 आहेत आणि ही गर्दी. जसं मी तुम्हाला बोललो की आता महाशिवरात्री चालू आहे, त्याची ही कुणकेश्वराची यात्रा चालू आहे. आता ही आहे दुसरा दिवस. उद्या देखील सेम अशी गर्दी असेल. तुम्ही जसं बाहेर पण पाहिलं, बाहेरच्या दिशेला देखील पूर्ण यात्रेमध्ये गर्दी होती. आता सध्या सगळ्यांचे दर्शन बाकी आहेत. दर्शनासाठी जेवढे भाविक आले ही आता ही गर्दी आपली आहे. तर मित्रांनो आता आपण आहे लाईनीत उभे. दर्शनाची रांग तुम्ही पाहू शकता माझ्या मागच्या दिशेला. तर श्रीदेव कुणकेश्वर याच्या बाबतीत काही प्रचलित दंतकथा आहेत. त्यामधली एक दंतकथा अशी आहे की श्रीदेव कुणकेश्वराच्या जेव्हा सुरुवातीलाच एक आपले गरीब असा शेतकरी होता. त्या शेतकऱ्याची जी एक गाय होती, ही गाय दूध देत नव्हती. तर ती जेव्हा दूध द्यायला लागली, ती एका जंगलात विशिष्ट जागी पाना सोडत असे. तर त्या पाना सोडतानाच्या टायमाला काय आहे की त्या शेतकऱ्याला वाटलं की बघायला पाहिजे आपण की ही इथंच का पाना सोडते. मग त्यांनी काय केलं की तिकडे ते जंगल होतं जे होतं कणकेच्या राईचं, म्हणजे कणकेची राई असं त्या जंगलाचं नाव होतं. तर म्हणजे आजूबाजूला पूर्ण कणकेची झाडं होती. त्यानंतरच मग त्या जिथं पाना सोडत होती ती गाय, त्या ठिकाणी त्यांनी मग काय केलं की त्या गाईला मारण्यासाठी जेव्हा काठी उगारली, तेव्हा ती काठी ही त्या इकडं ज्या कणकेच्या राईमध्ये असलेल्या दगडावर बसली. त्या दगडातनं आला रक्त. त्या रक्त आल्यामुळे त्या शेतकऱ्याला असं कुठंतरी जाणीव झाली की ही जी जागा आहे, ही जागा ही स्वयंभू कुठल्या तरी देवाची असली पाहिजे. त्यामुळे त्यानंतर ती जागा त्यांनी साफ करून घेतली आणि कणकेच्या राईत भेटलेला हा देव म्हणून याला कुणकेश्वर असं म्हणून संबोधले जातं. अशी एक दंतकथा आहे. दुसरी देखील दंतकथा आहे, ती देखील आपण थोड्या वेळाने पाहूया की दुसरी दंतकथा काय आहे या बाबतीत. आता मित्रांनो आपण मुख्य गाभाऱ्याच्या ठिकाणी प्रवेश करतोय. तर आतल्या ठिकाणी काय माहिती, कदाचित व्हिडिओग्राफीला परमिशन नसावी, कारण की आपल्या दरवेळी आपण ते मंदिरामध्ये प्रवेश करतो. त्यांची काही सुरक्षिततेची कारणं असतात, ज्याच्यामुळे ती आतमध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये आपल्याला व्हिडिओग्राफी करता येत नाही. तर आपण ठीक आहे बघूया तरी पण तिथं मुख्य गाभाऱ्यात जर व्हिडिओग्राफी नाही करता आली तर आपण बाहेरच्या ठिकाणी व्हिडिओग्राफी करू शकतो. तर मित्रांनो आपण चाललो मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने. तर डायरेक्ट आतमध्ये जाता येणार नाही मित्रांनो, कारण की जे मुख्य गाभाऱ्यातलं जे मुख्य दर्शन आहे ते सध्या बंद आहे. ते पहाटे 3 वाजता चालू आहे. हे आहे दुरून दर्शन. आपल्याला दुरून दर्शन घ्यायचं आहे आज श्री देव कुणकेश्वराचं. त्याची जसे मी तुम्हाला दंतकथा सांगितलं मित्रांनो, तर ही दंतकथेची ही गाय आणि पाना सोडत असलेली तर मित्रांनो हा आहे मंदिराचा परिसर. मंदिर पहा तुम्ही. ॲक्च्युली मंदिराची रचना पण यादवकालीन आहे. अशी ही एक प्रचलित अशी ही यादवकालीन मंदिराची ही रचना आहे. संपूर्ण जांभा खडकामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे आणि ही विद्युत रोषणाई खास करून केलेली आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने. मित्रांनो या मंदिराच्या बांधणीमागे पण
एक दंतकथा आहे. मित्रांनो फक्त एवढंच की आतल्या भागात व्हिडिओग्राफी करता आली ना आपल्याला. इथे काही देवस्थान देखील आहेत. श्री देवी योगेश्वरी मंदिर. तर मित्रांनो कुणकेश्वरचा हा जो ब्लॉग आहे 2 पार्टमध्ये मी डिवाईड केलेला आहे. तर त्याच्यामुळे दुसऱ्या पार्टमध्ये मी जी दंतकथा दुसरी आहे ती देखील तुम्हाला सांगणार आहे. तर तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.